नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विविध स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात येणारे जीके या विषयासंदर्भातील प्रश्न व त्याची उत्तरे. तत्पूर्वी तुम्ही जर संध्या केतरी या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. प्रश्न क्रमांक 121. या अगोदरचे प्रश्न क्रमांक 120 पर्यंतचे प्रश्न आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. त्याच्यामुळेच 121 पासून प्रश्न सुरुवात केलेले आहेत. प्रश्न क्रमांक 121. अयोग्य जोडी जुळवा. बघा, पहिलं काय आहे की ऋग्वेद जादूटोणा याविषयी माहिती. ऋग्वेदामध्ये जादूटोणा याविषयी माहिती नसते. त्याच्यानंतर सामवेद, ऋग्वेदातील ऋचा, तालासुरात गायनाचे मार्गदर्शन. सामवेदामध्ये निश्चितच संगीताचे मार्गदर्शन असते, गायन असते. त्याच्यानंतर यजुर्वेदमध्ये यज्ञात वापरावयाचे मंत्र असतात. आणि अथर्ववेदामध्ये दैनंदिन जीवनातील अडचणी व संकटावर उपाय करण्याचे काय असतात, उपाय केलेले असतात. म्हणजे यामध्ये अयोग्य जोडी कोणती आहे? पर्याय क्रमांक 1 ऋग्वेद. प्रश्न क्रमांक 122. महाराष्ट्रात डॅश डॅश जिल्ह्यात दगडी कोळशाचे साठे आढळत नाहीत. बघा, खालीलपैकी 3 ठिकाणी महाराष्ट्रात दगडी कोळशाचे साठे आढळतात, परंतु एका ठिकाणी दगडी कोळशाचे साठे आढळत नाहीत. तर ते कोणत्या ठिकाणी आढळत नाहीत? पर्याय क्रमांक 3 सिंधुदुर्ग व धाराशिव. प्रश्न क्रमांक 123. पश्चिम घाट पर्वताच्या बाबतीत योग्य पर्याय निवडा. बघा, पश्चिम घाट पर्वत जो आहे त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर प्रथम काय आहे? या पर्वतरांगा जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संवेदन क्षेत्र आहे. हे काय आहे? बरोबर आहे. त्याच्यानंतर अन्नाईमुडी पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे. हे पण काय आहे? बरोबर आहे. परंतु पश्चिम घाटाला सह्याद्री पर्वतरांग असेही म्हणतात. तर पश्चिम घाटाला सह्याद्री पर्वतरांग असे म्हणत नाहीत, म्हणजे हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर पश्चिम घाट हा दख्खनच्या पठारावर पूर्व पश्चिम दिशेत पसरला आहे. तर पश्चिम घाट हा दख्खनच्या पठारावर पूर्व पश्चिम दिशेत पसरलेला नाही, म्हणजे हे पण काय आहे? चुकीचं आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 विधान ए व बी योग्य. प्रश्न क्रमांक 124. भारतातील मुस्लिम समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेला काय म्हटले जाते? बघा, हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. भारतातील मुस्लिम समाज उपयोगात आणत असलेल्या कालगणनेला काय म्हटले जाते? तर त्याला काय म्हणतात? हिजरी असे म्हणतात. पर्याय क्रमांक 3 हिजरी. प्रश्न क्रमांक 125. खालीलपैकी योग्य विधान कोणते? बघा, निजामशहाने शहाजी राजांना सर लष्कर हा किताब दिला होता. हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर निजामशहाने शहाजी राजांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली होती. हे पण चुकीचं आहे. आणि तिसरं काय आहे? आदिलशहाने शहाजी राजांना सर लष्कर हा किताब दिला होता. हे काय आहे? बरोबर आहे. कारण की शहाजी राजांना आदिलशहानेच काय केलं होतं? सर लष्कर हा किताब दिला होता. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 126. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी सोन्याचा होन व तांब्याची शिवराई ही नाणी पाडण्यात आली. त्यावर कोणती अक्षरे कोरली होती? बघा, छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रथम, हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारलेला आहे, त्यांचा राज्याभिषेक कधी करण्यात आला? तर त्यांचा राज्याभिषेक हा 6 जून 1664 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्यात आला होता. आणि त्यावेळेस जे सोन्याचा होन व तांब्याची शिवराई ही नाणी पाडण्यात आली, त्यावर श्री राजा शिवछत्रपती असे काय केलेली होती? अक्षरे कोरलेली होती. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 127. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेत पुढीलपैकी कोणाचे सहकार्य मिळाले नाही? बघा, छत्रपती शिवाजी महाराज यांचं एक अष्टप्रधान मंडळ होतं. त्यामध्ये सचिव होता, अमर्त्य होता, त्याच्यानंतर प्रधान होता, सैनिक होता. अशाच पद्धतीने त्यामध्ये हे का नाही, त्यांना स्वराज्य स्थापनेत यापैकी 3 व्यक्तीचं सहकार्य लाभलेलं आहे व एका व्यक्तीचं सहकार्य लाभलेलं नाही. तर यसाची कंक यांचे सहकार्य त्यांना लाभले होते. तानाजी मालुसरे हे तर त्यांचे एकनिष्ठ सेवक होते. त्याच्यानंतर कान्होजी जेथरीचे त्यांना सहकार्य लाभले होते. परंतु यशवंतराव मोरे हे स्वराज्य स्थापनेत यांचे सहकार्य त्यांना मिळाले नव्हते. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक 3 यशवंतराव मोरे. प्रश्न क्रमांक 128. अष्टप्रधान मंडळात
मुख्य प्रधान म्हणून कोणाची निवड झाली होती? बघा, जे अष्टप्रधान मंडळ होतं शिवाजी महाराजांचं, त्याच्यात मुख्य प्रधान म्हणून कोणाची निवड झाली होती? तर मोरोपंत त्र्यंबक पिंगळे, पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 129. माणूस सुरुवातीच्या प्राचीन काळात बोरूने डॅश डॅशवर लिहित असे. बघा, माणूस सुरुवातीच्या प्राचीन काळात बोरूने डॅश डॅशवर लिहित असे, तर तो भुर्जापत्रावर लिहित होता, कच्च्या विटावर लिहित होता आणि खापरेवर पण लिहित होता, म्हणजेच वरील सर्व. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 130. खालील कारण व परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. बघा, पहिलं काय आहे? समुद्राच्या महासागराची पाण्याची क्षारता जास्त असते, हे बरोबर आहे. परंतु समुद्राच्या महासागराच्या पाण्याची घनता कमी असते, हे काय आहे? चूक आहे. कारण की समुद्राच्या पाण्याची घनता काय असते? पाण्याची घनता ही कमी नसते, तर ती काय असते? जास्त असते. म्हणजे हे चूक आहे, म्हणजेच फक्त अ बरोबर. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 131. कांदे बटाटा यांना मोड येऊ नयेत म्हणून डॅश डॅश गॅमा किरणांचा मारा करतात. बघा, कांदे व बटाटे हे बऱ्याच दिवस यांना मोड येऊ नये, ते खराब होऊ नये म्हणून कोणत्या गॅमा किरणांचा मारा करतात? तर कोबाल्ट 60 या गॅमा किरणांचा मारा करतात. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 132. खालीलपैकी संसर्गजन्य आजार नसलेला गट शोधा. बघा, हे 3 जे याच्यात ऑप्शन आहेत ते संसर्गजन्य आजार आहेत, परंतु एक हा संसर्गजन्य आजार नाही, तर तो कोणता आहे? हृदयविकार, उच्चताण, मधुमेह आणि कॅन्सर हे काय आहेत? संसर्गजन्य रोग नाहीयेत. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 133. सोलापूर धुळे या महामार्गावर नसलेला जिल्हा कोणता? बघा, हे जे 2-3 जिल्हे आहेत ते सोलापूर धुळे या राष्ट्रीय महामार्गावर आहेत, परंतु एक जिल्हा हा राष्ट्रीय महामार्गावर नाही, तर तो कोणता आहे? धाराशिव, म्हणजेच पूर्वीचे उस्मानाबाद हे काय आहे? सोलापूर व धुळे या राष्ट्रीय महामार्गावर नाहीये. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 134. खालीलपैकी डॅश डॅश मध्ये अपत्याची लिंग निश्चिती मादीकडून संक्रमित होणाऱ्या गुणसूत्रावरून ठरत नाही. खालीलपैकी कोणती अशी एक जोडी आहे, एक घटक आहे की अपत्याची लिंग निश्चिती मादीकडून संक्रमित झालेल्या होणाऱ्या गुणसूत्रावरून ठरत नाही? तर त्याच्यात पक्षी, फुलपाखरू आणि कीटक यांची ठरते, परंतु मानवाची ठरत नाही. पर्याय क्रमांक 2 मानव. प्रश्न क्रमांक 135. पीयूषिका ग्रंथीमधून स्त्रवणारा संप्रेरक रासायनिक संदेश वाहक म्हणून ओळखला जातो. हा संप्रेरक डॅश डॅश मार्फत शरीराच्या सर्व भागात पोहोचतो. बघा, पीयूषिका ग्रंथीमधून स्त्रवणारा संप्रेरक रासायनिक संदेश वाहक म्हणून ओळखला जातो. हा संप्रेरक डॅश डॅश मार्फत शरीराच्या सर्वात भागात पोहोचतो, तर तो रक्तामार्फत शरीराच्या सर्व भागात पोहोचतो. पर्याय क्रमांक 2 रक्ता. प्रश्न क्रमांक 136. महाराष्ट्रातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेबद्दल अयोग्य माहिती देणारा पर्याय शोधा. बघा, महाराष्ट्रातील ज्या ग्रामीण स्थानिक शासन संस्था आहेत त्यांच्याबद्दल अयोग्य माहिती देणारा पर्याय शोधा. याच्यात प्रथम काय आहे की ग्रामपंचायत सदस्य संख्या 7 ते कमाल 17 असते. हे ऑप्शन काय आहे? बरोबर आहे, कारण की ग्रामपंचायत सदस्य संख्या ही 7 ते 17 पर्यंत असते. त्याच्यानंतर पंचायत समितीचा सचिव गट विकास अधिकारी असतो. हे पण काय आहे? बरोबर आहे, कारण की पंचायत समितीचा सचिव हा गट विकास अधिकारी असतो. त्याच्यानंतर 3 काय आहे की जिल्हा परिषद सदस्य संख्या किमान 50 ते कमाल 75 असते. हे पण काय आहे? बरोबर आहे, कारण की जिल्हा परिषदची सदस्य संख्या ही काय असते? 50 ते कमाल 75 असते. आणि 4 काय आहे? जिल्हा परिषदेचा सचिव मुख्य कार्यकारी अधिकारी असतो. हे काय आहे? चुकीचं आहे. तर जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो, तो सचिव हा मुख्य कार्यकारी अधिकारी नसतो. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 137. अयोग्य पर्याय शोधा. बघा, याच्यामध्ये पहिलं काय आहे? उष्णकटिबंधीय काटेरी वने, बाभूळ, बोर, हिवर
समशीतोष्ण कटिबंधीय आर्द्र वने, पाईन ओक. त्याच्यानंतर नंबर 3 काय आहे, उष्णकटिबंधीय सदाहरित वने, आवळा, हिरडा आणि बेहडा. तर हे काय चुकीचं आहे, कारण की आवळा, हिरडा आणि जे बेहडा असते हे काय आहेत, उष्णकटिबंधीय सदाहरित वने नाही आहेत. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 138. पृथ्वीच्या कक्षीय गतीमुळे कोणता परिणाम होतो? बघा, पृथ्वीची जी कक्षीय गती आहे त्यामुळे कोणता परिणाम होतो? तर त्यामुळे रात्रमान व दिनमानाच्या कालावधीत काय पडतो, फरक पडतो. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 139. पोगल उत्सव तमिळनाडू ओनाम बरोबर काय? बघा, हा प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे, कारण की आपल्याला राज्य व त्यांचे उत्सव काय पाहिजे, पाठच पाहिजे. जसं की महाराष्ट्रामध्ये काय साजरा केला जातो, लावणी साजरी केली जाते. त्याच्यानंतर इथं दिले बघा, तमिळनाडूमध्ये पोगल हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तर ओनाम हा उत्सव केरळ या राज्यामध्ये साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 2 केरळ. प्रश्न क्रमांक 140. खालीलपैकी कोणत्या संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे नाही? बघा, 3 संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे, परंतु एका संघटनेचे मुख्यालय जिनिव्हा येथे नाही. तर जागतिक आरोग्य संघटना WHO, त्यालाच आपण काय म्हणतो, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटना, याचे मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर जागतिक कामगार संघटना ILO याचे सुद्धा मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर जागतिक व्यापार संघटना WTO याचे पण मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी आहे. परंतु जो युनेस्को आहे, शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना, याचे काय आहे, मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी नाही. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 141. खालीलपैकी कोणता प्रदूषक सिगारेटच्या धुरामध्ये असतो? बघा, खालीलपैकी कोणता प्रदूषक सिगारेटच्या धुरामध्ये असतो? तर कार्बन मोनॉक्साईड हा काय असतो, सिगारेटच्या धुरामध्ये असतो. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 142. वस्त्राशी संबंधित गटात न बसणारा शब्द पर्याय कोणता? बघा, वस्त्राशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता? तर आपण काय म्हणतो, काश्मीरची सिल्क. त्याच्यानंतर पोचमपल्ली हे काय, एक साडीचं नाव आहे. त्याच्यानंतर नारायणपेठ हे पण काय आहे, एक पुण्यातील प्रसिद्ध ठिकाण आहे कापड उद्योगाच्या बाबतीतलं. परंतु मानव हे काय, मानवाचा आणि कापडाचा काय आहे, वस्त्र, हे याच्यामध्ये न बसणारा गटात पर्याय क्रमांक आहे. पर्याय क्रमांक 3 मानव. प्रश्न क्रमांक 143. खालील पर्यायापैकी अन्न साखळीतील प्राथमिक भक्षक कोणता? बघा, खालील पर्यायापैकी अन्न साखळीतील प्राथमिक भक्षक कोणता? तर हरिण काय आहे, प्राथमिक भक्षक आहे. पर्याय क्रमांक 2 हरिण. प्रश्न क्रमांक 144. देवराई या संकल्पनेबाबत अयोग्य माहिती देणारा पर्याय कोणता? बघा, देवराई या संकल्पनेबाबत अयोग्य पर्याय देणारा पर्याय कोणता? प्रथम काय आहे, देवराई म्हणजे देवासाठी राखून ठेवलेले जंगल, हे बरोबर आहे. त्याच्यानंतर मध्य प्रदेशात देवराई शरणवने म्हणून ओळखले जातात, हे पण बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर वनस्पती व प्राणी संरक्षणाचा पारंपरिक दृष्टिकोन हा काय आहे, देवराई वनस्पती व प्राणी संरक्षणाचा काय आहे, एक पारंपरिक दृष्टिकोन आहे. परंतु या संकल्पनेबाबत अयोग्य पर्याय काय आहे, तर मध्ययुगीन महाराष्ट्रातील एक मंदिर शैली हे काय आहे, या बाबतीत अयोग्य आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 145. टिंबटिंब यास भूमितीचा जनक म्हटले जाते. बघा, भूमितीचा जनक कोणाला म्हटले जाते, तर युक्लिड यांना भूमितीचा जनक असे म्हणतात. पर्याय क्रमांक 2 युक्लिड. तर हिरोडॉटस यांना काय म्हणतात, इतिहासाचा जनक म्हणतात. आणि आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 146. भारतीय राज्यघटनेनुसार नागरिकांना दिलेल्या संपत्तीच्या अधिकाराचा समावेश खालीलपैकी कशात होईल? बघा, भारताच्या राज्यघटनेनुसार जे मानवाला वैधानिक अधिकार देण्यात आलेला आहे, जो संपत्तीचा अधिकार देण्यात आलेला आहे, त्याचा समावेश खालीलपैकी कशात
होईल तर त्याचा समावेश हा वैधानिक अधिकार पर्याय क्रमांक 2 याच्यामध्ये होईल. प्रश्न क्रमांक 147. नकाशाशी संबंधित रंगपद्धतीचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते? बघा, नकाशाशी संबंधित रंगपद्धतीचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते? तर ही समुच्च रेषावर आधारित पद्धती आहे. तर काय आहे? तर ही पद्धती ही समुच्च रेषावर आधारित आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 148. सातवहन घराण्या काळाबाबत अचूक माहिती देणारे विधान कोणते? बघा, जे सातवहन घराणं होतं त्या घराण्याच्या बाबतीमध्ये जे योग्य माहिती देणारं विधान कोणतं आहे? तर बघा, राजा सिमुख हा सातवहन घराण्याचा संस्थापक आहे. हे विधान काय आहे? बरोबर आहे. हा प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. सातवहन घराण्याचा राजा कोण होता? तर सातवहन घराण्याचा संस्थापक कोण होता? तर राजा सिमुख हा सातवहन घराण्याचा संस्थापक होता. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 149. खालीलपैकी अयोग्य पर्याय शोधा. बघा, 3 पर्याय काय आहेत? बरोबर आहेत, परंतु एक काय आहे? अयोग्य आहे. त्याच्यामध्ये कोणता अयोग्य आहे? तर मानवभाव पंथाचे अनुयायी गोविंद प्रभू यांनी लीळाचरित्र हा ग्रंथ लिहिला. बघा, लीळाचरित्र हा ग्रंथ गोविंद प्रभू यांनी लिहिलेला नसून तो माही भट्ट यांनी काय झालेला आहे? लीळाचरित्र हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 काय आहे? चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 150. उच्च न्यायालय नसणारे ठिकाण खालीलपैकी कोणते? बघा, उच्च न्यायालय जोधपूर, आगरताळा आणि अहमदाबाद या ठिकाणी उच्च न्यायालय आहेत, परंतु दिसपूर या ठिकाणी उच्च न्यायालय नाही. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक 2 दिसपूर. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी विद्यार्थी मित्रांनो, संध्या केत्री या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.